उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील बॅरेक क्रमांक 896 येथे घडलेल्या हत्येच्या घटनेनंतर आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पती महादू जगताप यांच्या हत्येची बातमी समजताच त्यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार माजी नगरसेविका इंदिरा उदासी यांच्या घरासमोर एका नशेत असलेल्या तरुणाने महादू जगताप यांच्यावर अचानक हल्ला केला। या हल्ल्यात महादू जगताप यांचा जागीच मृत्यू झाला। महादू जगताप हे उल्हासनगर कॅम्प 1 मधील शहाड गावठाण येथे राहणारे असून ते कोनार एन्व्हायरो कंपनीमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत होते। पॅनल क्रमांक 11 मध्ये कामावर असताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान पतीच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर त्यांच्या पत्नीला मोठा मानसिक धक्का बसला। त्यानंतर त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। या दुहेरी धक्कादायक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे।